नमस्कार, मरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने बनवला जाणारा गाजरचा हलवा। हा जो गाजरचा हलवा आहे ना, हा जास्त करून अगदी पारंपरिक पद्धतीने म्हणजे जसं अगदी पूर्वीपासून बनत आलेली ना अशा पद्धतीने आपण बनवणार आहोत आणि अगदी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या सामग्रीमध्ये आपण हा हलवा बनवणार आहोत। तर इथे मी हा असे 1 किलो गाजर घेतलेत आणि ही जी साईज आहे ना गाजरची ही अशी थोडी जाड घ्यायची आहे आणि हे अशा प्रकारे खिसून घ्यायचे। पहिले आधी स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर त्याला छान त्याची सालं काढून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला वाटेल परत माती आहे त्यात तर परत धुवून घ्या आणि कोरडं करून मगच त्याला खिसायला घ्या, नाहीतर गाजरच्या हलव्यामध्ये मातीच असं कचकचपणा येतो। पण मी आधीच याला स्वच्छ धुवून घेतल्यामुळे याला डबल धुण्याची गरजच नव्हती आणि त्यानंतर याला छान खिसून घेतल्यानंतर आपण जाडबुडाची कढई घ्यायची आणि त्यात फक्त 2 चमचे तूप टाकायचे आणि त्यात आपण हे जे सगळे खिसलेले गाजर ते आपण ह्या कढईत टाकून घेणार आहोत आणि छान परतवून घ्यायचे। आणि इथे जे पण मी प्रमाण तुमच्यासोबत शेअर केलंय ना त्याप्रमाणे जर तुम्ही हलवा बनवून बघितला तर अगदी परफेक्ट बनेल। म्हणजे तूप, साखर, दूध जे पण ह्यात गोष्टी लागणार आहेत ना, जितकी सामग्री लागणार आहे ना, आता इथे बघा मी 250 ग्राम इथे साखर घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की केव्हा कुठली गोष्ट टाकायची आहे। म्हणजे आपण या हलव्याला आता गाजर टाकल्यानंतर मी याला छान परतून घेतलंय। एक 5 ते 7 मिनिटं परतल्यानंतर रंग बदलतो आणि त्यानंतर मी इथे ही साखर टाकली आहे। तर साखर टाकल्यानंतर आपल्या हलव्याला थोडं थोडं पाणी सुटायला लागतं याप्रमाणे। आता आपण हा पुढचा पदार्थ टाकून घेणार आहोत। तर इथे आपण टाकणार आहोत आता दूध। तर इथे मी हे जे दूध आहे ना हे 2 कप घेतलेलं आहे आणि साई सकट घ्यायचं आहे दूध। म्हणजे काय आहे ना, जी एक क्रीमीनेस असतं ना आपल्या हलव्याला ते याच्यामुळे मिळेल। आणि घट्ट दूध घेतल्यानंतर किंवा तुम्ही कच्चं दुधाचा सुद्धा वापर करू शकता, पण ते फ्रेश असायला हवं। आणि इथे मी 200 ग्राम मावा टाकते आणि 200 ग्राम मावा टाकला म्हणजे आपला जो हलवा आहे ना, जो आपण एक प्रमाण घेतलेलं आहे ना, तर त्याला खूप जास्त रिचनेस येणार आहे आणि खूप मस्त लागणार आहे। पण आता हलवा टाकल्यानंतर सुद्धा याला जवळजवळ एक 5 ते 10 मिनिटं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात शेवटी आपण इथे टाकणार आहोत काजू बदाम। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही टाकू शकता किंवा तुम्हाला आवडत नसतील हलव्यामध्ये तर तुम्ही स्किप करू शकता, पण त्याला असं तुपात परतवून घ्या म्हणजे अजून छान सुंदर लागतात, ते क्रंची लागतात। आता याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम गरम सर्व करून बघा, खूप मस्त लागतो हा हलवा। आणि शेवटी आपण टाकणार आहोत इथे वेलची पावडर। तर वेलची पावडर टाकल्यानंतर लगेच आपण 1 ते 2 मिनिटात हा गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आहे, कारण हलवा मस्त रेडी झालाय आणि गरमागरम सर्व करा। आणि विशेष म्हणजे ही रेसिपी तुम्ही लगेचच ट्राय करून बघा आणि घरी ट्राय केल्यानंतर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की कसा वाटलं तर ही रेसिपी। आणि शेअर करायला विसरू नका याची लिंक तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकन प्रेस करून द्या, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच मिळतील। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।